शीना बोरा हत्येप्रकरणी आज इंद्राणी मुखर्जीला खार पोलीस स्थानकात आणण्यात आलं। त्याआधी सिद्धार्थ दासही खार पोलीस स्टेशनमध्ये आले। शीना बोरा हत्याकांडात अटक करण्यात आलेले 3 आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय यांची पोलीस कस्टडी आज संपते। त्यांच्या कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ करण्याची विनंती मुंबई पोलीस करू शकतात। शीनाच्या हत्येनंतर इंद्राणीने त्याला 1 लाख रुपये बोनस दिल्याचं ड्रायव्हरनं कबूल केलंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली। दुष्काळग्रस्तांबाबत 1 दिवसीय अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली। राज्यातील दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून राज्यपालांनी या प्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली। त्याचबरोबर कर्जमाफी करून रोजगार हमीची कामं शेतकऱ्यांना मिळावीत आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणीही त्यांनी केली आहे। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचं राजकारण करण्यापेक्षा या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। शरद पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली। त्यांनी नुकताच दुष्काळी भागाचा दौराही केलाय। गेल्या 50 वर्षात एवढा भीषण दुष्काळ मी पाहिला नव्हता। त्यातच डिसेंबर महिन्यानंतर परिस्थिती आर्थिक भीषण असल्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी आणि दुष्काळाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदार पातळीपर्यंत द्यावेत असंही ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या बोधगया दौऱ्यावर आहेत। नरेंद्र मोदींनी बोधगया मंदिरात पूजा केली। दरम्यान मोदींनी बोधिवृक्षाखाली ध्यानधारणाही केली। थोड्याच वेळात हिंदू बौद्ध आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत। पंतप्रधानांच्या बिहार दौऱ्यामुळे इथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। नक्षलवाद्यांकडून पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध केला जाऊ शकतो। याच पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाकडूनही सतर्कता बाळगली जाते। त्याचप्रमाणे संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे। वन रँक वन पेन्शनवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे। सकाळी 11:30 वाजता ORPOPचे प्रतिनिधी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यात बैठक सुरू झाली। मात्र आपण OROP बाबत कोणतीही तडजोड करायला तयार नसल्याचं माजी सैनिकांनी म्हटलंय। सरकार यात अनेक क्लॉजेस टाकून संभ्रम निर्माण करते असा आरोपही सैनिकांकडून करण्यात येतोय। मात्र आम्ही बदलणार नाहीत आणि सरकारच्या कोणत्याही अटी मान्य करणार नाहीत। OROP बाबत अटी आम्ही घातल्या आहेत, सरकारला मान्य कराव्या लागतील। जर का सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आमरण उपोषण करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। अमेरिकन टेनिस स्पर्धेत राफेल नदालला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं। इटलीच्या फॅबिओ फॉग्निनीने पुढच्या फेरीत प्रवेश केलाय। हा सामना 5 सेटमध्ये चालला। फॅग्निनीने पहिल्या 2 सेट गमावल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये कमबॅक करत नदालला परतण्याची संधीच दिली नाही। फॅग्निनीच्या कारकिर्दीत प्रथमच त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये असलेल्या खेळाडूला पराभूत केलंय।